सन्मान्य अध्यक्ष महोदय, अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून श्री प्रशांतजी बम विधानसभा सदस्य यांनी एक महत्त्वपूर्ण सामाजिक प्रश्नावर आज या ठिकाणी ही चर्चा उपस्थित केलेली आहे। खरं तर अनेक बाबींचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला। आपल्यालाही सगळ्यांना यामध्ये ज्ञात आहे की मुलींचे लग्नाचे वय 18 वर्ष, मुलांचे 21 वर्ष। सध्या भारतात विवाहासाठीचे वय हे बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 PCMA या कायद्यानुसार मुलीचे किमान 18 वर्ष आणि मुलाचे 21 वर्ष हे बंधनकारक आहे आणि यापेक्षा कमी वयात असलेले विवाह हे बालविवाह म्हणून मानले जात असतात आणि तो कायद्याने सुद्धा गुन्हा ठरतो। पण त्याचबरोबर विशेष विवाह कायदा 1954 आणि वैयक्तिक कायदे पर्सनल लॉज बहुतांश सर्वच कायद्यांमध्ये हीच वयोमर्यादा ही त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेली आहे। पण भारतीय संज्ञानता कायदा 1875 इंडियन मेजॉरिटी ॲक्ट नुसार वयाचे 18 वर्ष पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती ही कायद्याच्या दृष्टीने सज्ञान म्हणजे अडल्ट ही मानली जाते। सज्ञान झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार असतो, व्यावसायिक करार करण्याचा अधिकार असतो, स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण स्वातंत्र्य हा कायदा हे त्या संबंधित व्यक्तीला ज्यांनी 18 वय पूर्ण केलेलं आहे किंवा 21 वय ज्या मुलांनी पूर्ण केलेलं आहे त्यांना त्यानिमित्ताने मिळत असतो। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने अशा अनेक ऐतिहासिक निवाड्यांमध्ये स्पष्ट केले आहे की वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली कोणतीही सज्ञान व्यक्तीला आपली सहमती आणि मर्जीने स्वतःचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि यामध्ये पालक, समाज किंवा राज्य संस्था म्हणजे शासन हे हस्तक्षेप करू शकत नाहीत। समानतेचा अधिकार आर्टिकल 14 आर्टिकल 14 जर पालकांच्या सहमतीने लग्न करण्यासाठी वय 18-21 आणि स्वतःच्या मर्जीने पालकांच्या विरोधात, ज्याचं उदाहरण काही या ठिकाणी सन्मान्य सदस्य महोदयांनी दिले, करण्यासाठी वय 21 अथवा 24 अशी वर्गवारी केली तर तो कायद्याच्या दृष्टीने भेदभाव ठरू शकतो। म्हणजे जे आता केंद्राचे किंवा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे कायदे आहेत याच्यामध्ये आपण बायफर्केशन करू शकत नाही, कारण जो वैयक्तिक अधिकार हा त्यांना दिलेला आहे तर मर्जीने लग्न करणं किंवा पालकांच्या याच्याने ह्यानुसार आपण त्यांचं 21 किंवा 24 आणि 18 किंवा 21 अशी आपण त्याच्यामध्ये बायफर्केशन करू शकत नाही, कारण कायद्यामध्ये आपण भेदभाव करू शकत नाही। त्यामुळे एकाच वयाच्या 2 सज्ञान व्यक्तींमध्ये केवळ पालकांची सहमती या अटीवरून कायद्यात 2 वेगवेगळे निकष लावणं हे संविधानाच्या अनुच्छेद 14 म्हणजे आर्टिकल 14 समानतेचा अधिकारच्या कसोटीवर टिकणे हे कठीण आहे। तरी केंद्र सरकारने यापूर्वी मुलींचे वय सुद्धा 18 वरून 21 करावे, या म्हणजे मुलांचे जे आता 21 आहे तेच मुलींचे वय सुद्धा करावे, या बाबतीतला बालविवाह प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2021 मध्ये संसदेत मांडले होते आणि त्यामागचं उद्दिष्ट हेच होतं की मुली हल्ली उच्च शिक्षण घेत असतात, आर्थिकदृष्ट्या त्यांनाही सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून ते वय किंवा ती वयोमर्यादा वाढवण्यात यावी, किंवा ज्याचा उल्लेख सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी केला की कुपोषण किंवा मातृत्वाची जी समस्या आहे याच्यावर सुद्धा ही एक उपाययोजना ठरू शकते, या दृष्टिकोनातून ते आणण्यात आलेलं होतं। पण हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे, स्टँडिंग कमिटीकडे विचारार्थ पाठवण्यात आलेले आहे। कायदा सरसकट सर्वांसाठी समान पद्धतीनं बदलणे हाच कायदेशीर मार्ग मानला गेला आहे आणि विशिष्ट परिस्थितीनुसार म्हणजे पालकांची असंमती किंवा संमतीनुसार यामध्ये वयाची लवचिकता आणि कायद्यामध्ये ती त्या पद्धतीनं बदल आणणं हे त्या ठिकाणी अवघड आहे। काही बाबींचा उल्लेख सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी केला। खरं तर बालविवाहाच्या संदर्भामध्ये त्यांनी काही गोष्टींची या ठिकाणी सूचनाही दिल्या, काही त्यांनी प्रसंग असतील उदाहरणही या ठिकाणी या निमित्ताने दिले। अध्यक्ष महोदय, एखादी मुलगी 18 वर्षाची झाली, 21 वर्षाची झाली की तिला राईट टू मेजॉरिटी किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य ह्यानुसार त्यांना काही अधिकार हे दिले जातात।
बालविवाहासाठी किंवा पळून जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्याच केसेस जनरलाइज नाही करू शकत. बालविवाह दुर्दैवाने आजही आहेत. याचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वच त्या ठिकाणी पावलं उचलत आहोत. ह्याची कारणं वेगवेगळी आहेत. आता सन्मान्य सदस्य महोदय ज्या विभागातून येतात, मराठवाडा आणि या भागामध्ये तर मायग्रेशन मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि मायग्रेशनच्या कालावधीमध्ये अधिक आई वडीलच दुर्दैवाने मुलींचं बालविवाह, कारण त्यांचा तो मायग्रेशनचा हे असतो. अनेकदा त्या वयात आलेल्या मुलीला आपण कुठे सोबत घेऊन मायग्रेशनच्या कालावधीमध्ये फिरणार. दुसरेही सदस्य ज्यांनी इथे उपस्थित केला त्यांच्याही इथं ही साधारणपणे ती समस्या आहे आणि अशा वेळेला तिथं दुर्दैवाने बालविवाह केले जातात. अशा अनेक बालविवाह हे शासनाच्या कारवाईतून आपण रोखले सुद्धा आहेत आणि त्यामुळे बालविवाहाच्या संदर्भातले वेगवेगळी कारणं ही त्या निमित्ताने आहेत. याच्यामध्ये समुपदेशन असेल, कडक कारवाई असेल. मधल्या कालावधीमध्ये तर आम्ही त्या संदर्भातली एक उपाययोजना म्हणून जिथं जिथं बालविवाह होतील आणि शासनाच्या निदर्शनास किंवा तिथल्या पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास येतील, विभागाच्या निदर्शनास येतील, तिथे त्या मुली जर ती मुलगी 18 वयोगटाच्या कमी असेल, मुलगा 21 वयोगटाच्या कमी असेल, तर त्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी पावलं उचलली गेलेली आहेत. फक्त पालकांवर नाही तर त्यांचं लग्न लावून देणारे भटजी असतील, तिथले वाजंत्री असतील, त्या बालविवाहामध्ये सहभागी होणारे ग्रामस्थ किंवा तिथले कोण लोकप्रतिनिधी असतील, ह्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेलेली आहेत. मला आवर्जून या निमित्ताने सन्मान्य सदस्य महोदय आणि सभागृहाला सुद्धा अवगत करायचं आहे की साधारणपणे 2017-18ची जर आपण आकडेवारी काढली तर बालविवाह किती रोखले गेले तर ह्याचं प्रमाण साधारणपणे 500-600 पर्यंत असायचं. 2023-24ची जर आपण आकडेवारी काढली तर वर्षाला 1400 पेक्षा अधिक बालविवाह हे थांबवली गेलेले आहेत. थांबवली गेले आहेत याचा अर्थ असा, पूर्वीही दुर्दैवाने बालविवाह व्हायची, आत्ताही त्याच्यामध्ये बालविवाह होत असतात, पण थांबवण्याचं प्रमाण वाढलं. याचा अर्थ असा की जनजागृती त्या संदर्भातली वाढली आहे. ज्यांचा बालविवाह होतोय त्यांच्या याच्यातलं कोण ना कोणतरी शासनाच्या संपर्कात येतंय आणि म्हणून ते विवाह जाऊन आपण रोखू शकतोय. याचा अर्थ असा की आधीच्या तुलनेमध्ये बालविवाह रोखण्याचं प्रमाण सुद्धा हे शासनाच्या वतीने वाढलेलं आहे. आम्ही त्याच्यामध्येही काही उपाययोजना करतोय. जिथं मायग्रेशनचं प्रमाण आहे तिथल्या पालकांमध्ये जनजागृती करून तिथं बाल संगोपन केंद्र आहेत, बालगृह आहेत. मायग्रेशनच्या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये तिचा बालविवाह करण्यापेक्षा तिला जर बालगृह तिथं बालसंगोपन केंद्रामध्ये जर आपण ठेवलं तर तिला त्या कालावधीमध्ये एक सुरक्षित शेल्टरमध्ये आणि सर्व जिथं सुविधा आहेत त्याच्यामध्ये ठेवण्यात येईल, जेणेकरून त्यांना मायग्रेशन करतायत आणि मग मुलीला, वयात आलेल्या मुलीला सोबत घेऊन जाण्यापेक्षा काही कटू अनुभव त्यांच्या आई वडिलांचे सुद्धा पूर्वीचे असतात, त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण ह्या काही सुविधा ज्या आहेत ते त्यांना त्या पद्धतीनं आपण उपलब्ध करून देतोय. एक वस्तुस्थिती खरी आहे ज्याचा उल्लेख सुद्धा सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी केला की शहरामध्ये, अर्बन एरियाजमध्ये, सेमी अर्बन एरियाजमध्ये दोन्हीही आई वडील वर्किंग पेरेंट्स असल्यामुळे त्यांचं मुलांसोबतचं जो काही संपर्क असेल तो कदाचित कमी होत असेल, त्यांच्यातला संवाद कमी होत असेल आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या काही या ठिकाणी सूचना मांडलेल्या आहेत, खरं तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जे बाल धोरण तयार करत आहोत यामध्ये सोशल मीडियाचा त्या विशिष्ट वयोगटाचा वापर असेल, स्क्रीन टाईमचा वापर असेल, जसं काही इतर देशांनी ह्या संदर्भामध्ये काही निर्बंध आणलेले आहेत त्या पद्धतीनं आपण काही याच्यामध्ये आणू शकतो का. त्यांच्या सायकोलॉजिकल हेल्थ, त्यांची मानसिक स्वास्थ्य हे पुढच्या कालावधीमध्ये टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून किंवा अनेकदा सोशल मीडियाच्या वापरामधून त्यांना काही फिजिकल एलिमेंट सुद्धा होत असतात, डोळ्यांवर सुद्धा दुष्परिणाम होत असतो, त्या दृष्टिकोनातून काही आणता येऊ शकतील का. तर या संदर्भामध्ये सुद्धा त्या धोरणामध्ये हा साधारणपणे विचार राहील. त्यांनी अनेक गोष्टींवर या ठिकाणी सभागृहाचं या चर्चेच्या माध्यमातून लक्ष वेधून घेतलं. आई वडिलांनी काय संगोपन द्यावं, काय संस्कार द्यावे, हा कुठं ना कुठं तरी त्या आई वडिलांच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वपूर्ण भाग आहे. मुलांनी किती संस्कार घ्यावे दिलेले हाही त्याच्यातला एक महत्त्वपूर्ण बाब आहे. त्याच्यामुळे आपण एखादा प्रसंग असा झाला की मुलगी पळून गेलेली आहे
किंवा मुलगा पळून गेलेला आहे म्हणून सगळ्यांनाच आपण त्या कॅटेगरीमध्ये धरावं आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या कुठंतरी त्या वयोगटामध्ये ज्याला मेजॉरिटी म्हणून किंवा ज्यांना नागरिक म्हणून वयात आलेल्या नागरिक म्हणून 18 वर्षाचे 21 वर्षाचे पूर्ण झाल्यानंतर जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यापासून आपण त्यांना वंचित ठेवू नये आणि ह्या काही केसेस होतात म्हणून आपण सगळ्याच त्या वयोगटातल्यांना त्या कॅटेगरीमध्ये धरणं हे सुद्धा कुठे ना कुठेतरी चुकीचं आहे. पण तरी सुद्धा आपण जे काही सूचना या निमित्ताने दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काउन्सिलिंग असेल आणि मॅरेज रजिस्ट्रेशन करत असताना तिथे जे काही रजिस्ट्रार असतील त्यांच्या माध्यमातून ह्या संदर्भातली काही फेरतपासणी करून काही काउन्सिलिंग करता येईल का, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा निश्चितपणाने आम्ही विधी व न्याय विभागासोबत त्याचा समन्वय साधून ह्याच्यामध्ये असे काही प्रसंग जे आहेत ज्याचा उल्लेख आपण केला त्याला आळा आणण्यासाठी काय करता येईल ह्या दृष्टिकोनातून विभागाकडून पावलं ही त्या ठिकाणी उचलली जातील आणि साधारणपणे ह्याच्यामध्ये केंद्राचा कायदा असल्यामुळे यदा कदाचित पुढच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला केंद्राच्या वतीने असे कायदे आणतात त्यावेळेला राज्यांचे सुद्धा ओपिनियन्स हे त्याच्यावर घेतले जातात. ज्या वेळेला आपल्या राज्याकडून त्या संदर्भातलं मत किंवा ओपिनियन मांडलं जाईल त्यावेळेला ह्या दृष्टिकोनातून सुद्धा काही विचार काही त्याच्यामध्ये कायद्याच्या तरतुदी या आणाव्या ह्या दृष्टिकोनातून विभाग आणि शासनाच्या वतीने प्रस्तावित करण्यात येईल. सन्मान्य सदस्य महोदयांनी जो रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयामधला जो या संदर्भामध्ये जे त्यांनी एक काही इथे जो प्रश्न उपस्थित केला किंवा काही सूचना ज्या निमित्ताने मांडल्या आम्ही महिला व बाल विकास विभागाच्या वतीने उपायुक्तांकडून या संदर्भातली तपासणी ही करण्यात येईल आणि जे कोणी कार्यालय असेल किंवा चालवणारे असतील इतर कोणी यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर त्या पद्धतीने कारवाई करण्यात येईल.